डिसेंबर महिन्याचा शेवट धनु राशीसाठी केवळ कॅलेंडरचा शेवट नाही, तर एका दीर्घ प्रतीक्षेचा, संघर्षाचा आणि मनात साठलेल्या प्रश्नांचं उत्तर देणारा कालखंड आहे. गेले अनेक वर्ष, महिने किंवा काही वेळा वर्षभर तुमच्या मनात एकच विचार चालू होता, हे कधी संपणार? माझ्या आयुष्याचा निर्णय कधी लागणार? देवाने तुमच्यासाठी जो अंतिम निर्णय ठरवला आहे, तो या डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात स्पष्ट रूपात समोर येणार आहे. हा निर्णय तुमच्याच हिताचा आहे, भले तो आधी समजायला कठीण वाटला तरी पण. दीर्घ प्रतीक्षेचा शेवट. आता थांबलेले चक्र पूर्णत्वाकडे. धनु राशीच्या आयुष्यात गेल्या काही काळापासून एक अदृश्य थांबा लागलेला होता. तुम्ही प्रयत्न करत होतात, मेहनत करत होतात, पण परिणाम वेळेवर मिळत नव्हते. अनेकदा असे वाटले की सर्व काही योग्य असूनही काहीतरी अडत आहे. ही प्रतीक्षा केवळ बाह्य गोष्टीसाठी नव्हती, तर मनाच्या आत सुरू असलेल्या संघर्षाचीही होती. मी योग्य मार्गावर आहे का? माझा वेळ कधी येणार? असे प्रश्न वारंवार मनात येत होते. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात ही प्रतीक्षा संपत आहे, कारण देवाने ठरवलेले चक्र आता पूर्ण होत आहे. जे काम, निर्णय किंवा घटना लांबणीवर पडत होती ती अचानक गती घेतील. काही वेळा उत्तर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे असेल, पण ते तुमच्या आयुष्याला पुढे नेणारे ठरेल. हा शेवट म्हणजे हार नाही, तर एका दीर्घ संघर्षानंतर मिळणारी मुक्तता आहे. तुमच्या संयमाची, प्रामाणिक प्रयत्नाची आणि श्रद्धेची आता परीक्षा संपत आहे. मनाचा भार हलका होणारा, अंतर्गत शांततेकडे नेणारा काळ. धनु राशीच्या लोकांनी अलीकडे केवळ बाह्य अडचणी नाही, तर अंतर्मनातील ओझेही वाहिले आहे. काही निर्णय न घेतल्याची खंत, काही निर्णय घेतल्याची भीती, तर काही नात्यांबाबतचा अपराधीपणा. हे सगळं मनावर एकत्र दडपण आणत होते. बाहेरून तुम्ही मजबूत दिसत होतात, पण आतून सतत विचारांचा कल्लोळ चालू होता. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात हे ओझे हळूहळू नाही, तर अचानक हलके होईल. एखादी स्पष्ट बातमी, संवाद, निर्णय किंवा अंतर्गत जाणीव अशी येईल की मनातील गोंधळाची वादळे थांबतील. तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी तुमच्या हातात नव्हत्या आणि त्यासाठी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. ही जाणीवच तुमच्या मनाला खोल शांतता देईल. या काळात तुमचा आत्मविश्वास परत येईल, झोप शांत लागेल, विचार स्पष्ट होतील आणि भविष्याबद्दलची भीती कमी होईल. मनावरचा भार हलका झाल्यामुळे तुम्ही पुढील निर्णय अधिक शांत, समजूतदार आणि सकारात्मक पद्धतीने घेऊ शकाल. हा काळ तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य देणारा ठरेल, जिथे तुम्ही स्वतःशी पुन्हा जोडले जाल. करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक वळण. थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होणार. धनु राशीच्या लोकांसाठी करिअरच्या बाबतीत मागील काळ हा संयमाची कसोटी पाहणारा होता. मेहनत होती, इच्छाशक्ती होती, पण अपेक्षित संधी वेळेवर मिळत नव्हत्या. कधी निर्णय अडकले, कधी वरिष्ठांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर कधी परिस्थितीच अनुकूल नव्हती. यामुळे आत्मविश्वास डळमळीत झाला, पण तुमची दिशा चुकीची नव्हती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात करिअरचा प्रवास स्पष्ट होऊ लागेल. एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर कामाची दखल घेतली जाईल, जबाबदारी वाढेल किंवा भविष्यासाठी फायदेशीर ठरणारा प्रस्ताव मिळू शकतो. व्यवसायात असाल तर अडकलेली डील, रखडलेली पेमेंट किंवा नवीन संपर्क मार्गी लागतील. पैसा अचानक मोठ्या प्रमाणात मिळेल असे नाही, पण स्थैर्याची भावना नक्कीच निर्माण होईल. या काळात तुम्हाला जाणवेल की तुमचे आर्थिक निर्णय अधिक शहाणपणाचे होत आहेत. खर्चावर नियंत्रण येईल, भविष्यासाठी नियोजन करता येईल आणि पैशांबाबतची सततची चिंता कमी होईल. हा बदल हळूवार पण दीर्घकालीन लाभ देणारा असेल. आता नातेसंबंधांमध्ये स्पष्टता. खरी माणसे ओळखण्याचा काळ. नातेसंबंधाच्या बाबतीत धनु राशीने खूप सहनशीलता दाखवली आहे. काही नाती ओढून धरली जिथे स्पष्टता नव्हती, तर काही नात्यांमध्ये स्वतःला सतत समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण मनाच्या खोलवर तुम्हाला कळत होते की काहीतरी जुळत नाहीये. तरीही भावनिक कारणांमुळे तुम्ही निर्णय टाळता. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात नात्यांमधील दुसरपणा दूर होईल. जे नाते तुमच्या आयुष्यात टिकण्यासारखे आहे ते अधिक मजबूत होईल आणि जे नाते फक्त गोंधळ निर्माण करत होते ते आपोआप दूर जाईल. या प्रक्रियेत वेदना नाही, तर एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. कुटुंब, मित्र किंवा जोडीदार यांच्याशी संवाद अधिक स्पष्ट होईल. गैरसमज दूर होतील आणि मनात दडलेले विचार बोलून दाखवण्याची ताकद तुम्हाला मिळेल. तुम्हाला हे उमगेल की सर्वांनाच समाधानी ठेवणे तुमची जबाबदारी नाही. ही जाणीव नात्यांमध्ये संतुलन आणि आत्मसन्मान वाढवणारी ठरेल. आता आध्यात्मिक जागृती आणि आत्मविश्वास. स्वतःवर आणि देवावर पुन्हा दृढ विश्वास. धनु राशीसाठी हा काळ केवळ बाह्य बदलांचा नाही, तर अंतर्मनातील मोठ्या रूपांतरणाचा आहे. गेले काही महिने तुम्ही फक्त परिस्थितीशी झुंज देत नव्हता, तर देवाशीही मनातल्या मनात संवाद साधत होतात. हे माझ्याच आयुष्यात का? मी इतकं सहन करूनही मार्ग का सापडत नाही? असे प्रश्न मनात अनेकदा उमटले. या प्रश्नांमुळे तुमची श्रद्धा कमी झाली नाही, पण ती थोडी थकली होती. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात एक खोल जाणीव निर्माण होईल
जे काही घडले ते तुमच्या आध्यात्मिक परिपक्वतेसाठीच होते. तुम्हाला कळेल की प्रत्येक विलंब, प्रत्येक अडथळा हा तुमच्यातील आतल्या शक्तीला जागं करण्यासाठी होता. ही जागृती म्हणजे अचानक चमत्कार नाही, तर शांतपणे मनात उमटणारा आत्मबोध आहे. तुम्ही परिस्थितीला दोष देणं थांबवाल आणि स्वतःला अधिक समजून घ्याल. या जागृतीमुळे आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढेल. तुम्हाला पुन्हा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास बसू लागेल. इतर काय म्हणतील यापेक्षा माझं अंतर्मन काय सांगतं याला जास्त महत्त्व मिळेल. हा आत्मविश्वास अहंकारातून नाही, तर आत्मज्ञानातून येणारा असेल. त्यामुळे तो स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारा ठरेल. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची वेळ. धनु राशीसाठी डिसेंबरचा शेवट म्हणजे एका कठीण अध्यायाचा शांत, सकारात्मक आणि अर्थपूर्ण शेवट आहे. देवाने ठरवलेला अंतिम निर्णय हा तुमचं काही हिरावून घेण्यासाठी नाही, तर तुमचं आयुष्य योग्य दिशेने वळवण्यासाठी आहे. जे संपत आहे ते आवश्यक होतं आणि जे सुरू होत आहे ते तुमच्या भविष्यासाठी अधिक योग्य आहे. आता तुमच्यासमोर नवीन वर्ष उभा आहे. कमी भीती, कमी संभ्रम आणि जास्त स्पष्टतेसह मन हलकं आहे, विचार स्पष्ट आहेत आणि आत्मा शांत आहे. हेच तुमचं खऱ्या अर्थाने मिळालेलं यश आहे. पुढचा प्रवास सोपा नसेल कदाचित, पण तो नक्कीच अर्थपूर्ण आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. विश्वास ठेवा, कारण देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात जे ठरेल ते तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत करणारे ठरेल आणि तुम्हाला एका उज्ज्वल, स्थिर आणि सकारात्मक भविष्याकडे घेऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.